नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच महावितरण विभागाअंतर्गत 6,500 पदांची नवीन पदभरती निघालेली आहे। यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त 12वी व पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार आहे आणि तुम्हाला इथे लागताच 35,000 पासून ते 1,20,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सोबत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत महाराष्ट्र राज्य वन विभागाअंतर्गत जी पदभरती निघालेली आहे तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा। कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही माझे व्हिडिओ बघता, कारण की त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन पदभरती येते त्याच्यावर मी तुम्हाला देत आहे। बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे। बिजली विभाग म्हणजे महावितरण अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे। यामध्ये सुपरवायझर आणि क्लर्क या पदाकरता ही पदभरती निघालेली आहे। यामध्ये एकूण 6,500 पदसंख्या असणार आहे। बघूयात की आता कोणत्या कास्टसाठी किती रिक्त जागा असणार आहे। तर सर्वप्रथम जनरल करता 2800 जागा इथे रिक्त असणार, ओबीसी करता 1700, एससी करता 1200 आणि एसटी कास्ट करता येथे 800 जागा रिक्त असणार आहेत। अशा मिळून 6,500 पदांची ही पदभरती निघालेली आहे। बघा यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता। मी सांगितल्याप्रमाणे सुपरवायझर या पदाकरता कोणत्याही स्ट्रीममधील पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार आहे आणि क्लर्क या पदाकरता तुम्हाला फक्त 12वी पास असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर तुमची एज लिमिट बघा काय असणार आहे, तर एज लिमिट हे तुमचे मिनिमम 18 वर्ष असणे आवश्यक असणार आहे आणि मॅक्झिमम 35 वर्ष। येथे एससी, एसटी, ओबीसी व ईडब्ल्यूएस करता व पीडब्ल्यूडी या कास्ट करता तुम्हाला एजमध्ये कन्सेशन भेटणार आहे। त्यानंतर बघा तुम्हाला आता पे लेवल किती असणार आहे। यामध्ये तुम्हाला लागतात 35,000 पासून ते 1,20,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। ही जी ॲड आहे ती पे लेवल 7 प्रमाणेच आहे, पण आता पे लेवल 8 लागू झाला आहे। यामध्ये तुमचं पेमेंट आहे ते वाढू पण शकतं। त्यानंतर बघा आता येथे तुम्हाला ॲप्लिकेशन फी किती देणे आवश्यक असणार आहे। ते जनरल आणि ओबीसी करता 500 रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे। एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी कास्ट करता 250 रुपयाची ॲप्लिकेशन फी लागणार आहे। बघा आता एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, तर प्रथम एक्झाम पॅटर्नमध्ये तुमची येथे ऑनलाईन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतली जाणार आहे। 2 तासाची एक्झाम असणार आहे। यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन येणार आहेत आणि येथे 300 मार्काची तुमची एक्झाम होणार आहे। निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25 ने। यामध्ये जनरल अवेअरनेसचे 50 प्रश्न 100 मार्क करता, रिझनिंगचे 40 प्रश्न 80 मार्क करता, त्यानंतर 30 प्रश्न 60 मार्क करता, इंग्लिश लँग्वेज आणि हिंदीचे 30 प्रश्न 60 मार्क करता, असे म्हणून 150 क्वेश्चन असणार 300 मार्क करता। बघा सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे, तर सर्वप्रथम तुमची इथे रायटिंग एक्झाम घेतली जाणार आहे म्हणजेच कम्प्युटर बेस्ड एक्झाम, ज्यामध्ये तुमचे ऑब्जेक्ट टाईप क्वेश्चन घेतले जाणार आहेत, ज्यामध्ये सब्जेक्ट पण दिलेला तुम्ही बघू शकता। त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फायनल तुमचे इथे मेरिट लिस्ट लावली जाणार आहे। तर बघा मित्रांनो असे कोणते डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड। त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल। त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही पदवी प्राप्त केली त्या सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही अप्लाय करू शकता। बघा आता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे, तर ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 2 मे 2026 असणार आहे। ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 3 जून 2026 असणार आहे। यामध्ये तुमची एक्झामची तारीख असणार आहे ती जुलै महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये होऊ शकते आणि त्यानंतर तुमचा जो रिझल्ट असणार आहे तो ऑगस्टमध्ये लागू शकतो। मित्रांनो जो कोणी पण या भरतीसाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा।